किती दिवसांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे हसू पाहिलंय. आता ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे हसू असंच कायम राहायला हवं. गुजराती फायनल એટલે फायनल હું કહું છું મને ના તે ફાઇનલ. बोल सर. अरे थांब. मित्रा काय काय नाही, आम्ही येतो, नंतर येतो. नंतर काय ए नाही नाही काय झालंय बोल. इकडे आती आती चल 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 चल. काय झालं? अरे बाईजी मी मस्त उद्याच्या डिनर साठी ना एक जोरदार जगह फायनल केली आहे. तो ही म्हणतो तिकडे नाही जायचं. बोलो डिनर म्हणजे? अरे आम्ही दोघांनी मिळून सगळ्यांसाठी उद्या फॅमिली डिनर प्लॅन केलाय. हे बघ मी काय म्हणतो, आपण ना मस्त जॅपनीज किंवा चायनीज क्युझिन खायला जाऊया, काय नेता? गुजराती का तो काठियावाडी. ओके ए चायनीज किंवा जॅपनीज. अरे गुजराती काठियावाडी मस्त होय. मस्त आहे, आम्ही रोज खातो ते. चुपला प्लीज चुप. गुजराती काठियावाडी. ए असं डिसाईड होणार नाहीये. आपण एक काम करूया, आपण टॉस करूयात. बेस्ट. छापा आला तर फाल्गुनी जिंकेल. आपण फाल्गुनी ज्या हॉटेलमध्ये म्हणेल त्या हॉटेलमध्ये जायचं. काठ आला तर तन्मय, आपण तन्मय म्हणेल त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं. ओके उडं उडं. छापा आला तर केतकी आणि काटा आला तर फाल्गुनी. भाईजी नाही, टॉस नको करू. काय झालं ताई? काय नाही, आपण तन्मय म्हणतो तिकडे जाऊया. येस बेस्ट. हे बघ मी आहे ना 3-4 जागा फिक्स केल्यात, तुम्हाला दाखवतो. सो एक 3-4 जागा आहेत, ही एकदा बघून घे. ह्याचा एक मस्त ॲम्बियन्स आहे. हे बघ शेखर, जेवायला येत आहे ना? कुठे हरवलात? नाही काही नाही. ज्या जुन्या गोष्टींमुळे त्रास होतो त्या गोष्टी विसरायच्या असतात, आठवायच्या नसतात. मला मान्य आहे हे कठीण आहे, पण अशक्य नाही. आता ह्या गोष्टी आपण धरून ठेवायच्या का पुढे जायचं हे आपल्या हातात असतं ना. आणि मला खात्री आहे तुम्ही नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने पुढे जाल. नक्कीच. आणखीन एक गोष्ट, ह्या तुमच्या खोलीत रुपालीने तुम्हाला खूप त्रास दिला. इथे राहू नका. तुम्ही त्याच गोष्टी आठवत बसाल. मी इथेच राहणार हे मला मान्य आहे. जुन्या वाईट गोष्टी आठवतील, पण आता तुम्हीच म्हणालात ना, वाईट गोष्टी पुसून टाकायच्या. पुसून टाकणार मी, म्हणून मी या बेडरूममध्ये राहणार. त्या आठवणींचा सुद्धा विरोचकासारखा अंत करून टाकणार.
तेजस जो सांभाळ, तू ना आता दाढी मुसतो नकोच वाढूस. असं छान दिसतोय, क्यूट क्यूट. मस्त क्यूट दिसतोय. लवकर या ना, आय मिस यू. सेलिब्रेशन मध्ये तू नसतोच कधी. या हा प्लीज. ए चला ना, सुरू करूया ना पटकन. पोटात कावळे ओरडतायत आता. चला ना प्लीज. तन्मय किती बड 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 बड. त्याच्याशी फोनवर बोलते ना मी, थांब ना. त्याला काय होणार आहे, त्याला सवय आहे तुझ्या बडबडीची. तन्मय ना मला आताच नाही करवा दे. बघ आता तू ना आल्यावर तन्मयला ओरड, ओके? आता ठेवते मी. लवकर या. बाय. लव यू. आता तिला छळू नकोस. अरे मी कुठे छळतोय? हा, आणि उद्यापासून आपला छळ सुरू होणार आहे, त्याचं काय? उद्यापासून ब्रेकफास्टला सगळ्यांना ढोकळा खावा लागणार आहे. आणि जलेबी पण. चला आता सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता उकासे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. चला सुरू करा. मस्त श्रीखंड. अळूवडी. मस्त जे. वा वा वा, मजा आली. काकू फॅन्टास्टिक. थँक्यू. आज बरेच दिवसांनी सगळे एकत्र जेवायला बसलेत. घर कसं भरल्यासारखं वाटतंय रे. कालपर्यंत हे घर युद्धभूमी झालं होतं. खरंय भाऊजी, सगळ्यांना असं आनंदात बघून खूप खूप बरं वाटतंय. आणि आता इथून पुढे आपलं घर असंच कायम आनंदी राहणार आहे. त्यामुळे उगाच जुन्या आठवणी काढायच्या नाही. You said it, bro. बेटा आय मिस तेजस. हो का? आम्ही सुद्धा मिस करतोय हा त्याला. डोंट वरी फाल्गुनी, त्याची नवी मुंबईची कामं संपून येईलच तो परत. पप्पाजी, आता तेजसने छुट्टीनी ऍप्लिकेशन मी टाकते. तेजस नवी मुंबईवरून आल्यापर्यंत 4 दिवस छुट्टी घे, ओके? अप्रूव्ड. बापरे, म्हणजे आता काय खरं नाही त्याचं. 4 दिवस त्याला शॉपिंगच्या बॅग्स घेऊन फिरत बसावं लागणार तिच्याबरोबर. हा तो शॉपिंग इज मस्ट. आता आपल्या घराला कुणाची दृष्ट नको लागायला. नाही लागणार. गेले काही दिवस आपल्या घरात जे काही चालू होतं ते दिवस आणि आजचा दिवस कुणाला सांगितलं ना तर खरंच मूर्खात काढतील आपल्याला. म्हणजे आय स्वेअर, मी हे माझ्या कुठल्याच मित्राला कधीच सांगू नाही शकत. आणि जरी मी सांगितलं ना तरी त्यांना असं वाटेल की मी एखाद्या हॉरर किंवा सस्पेन्स किंवा एखाद्या थ्रिलर फिल्मची गोष्ट सांगतोय त्यांना. पण तन्मय, आपल्या घरात जे काही घडलंय ते या 4 भिंतींच्या बाहेर जायला सुद्धा नको. कधीच कोणासमोरही काहीही बोलू नका. येस नेत्रा, आय अंडरस्टँड.
श्रीखंड देव. अगं तेजस बोललं का कार्यकर्णी केळकरांची ऑफिसमध्ये काही? हो, तो बोललाय दोघांशी पर्सनली, त्याचा काहीच इश्यू नाही आहे. उत्तम. मग आपला हा शेवटचा दिवस सुट्टीचा, उद्यापासून कामाला लागूया. पप्पाजी उद्या सुट्टी घ्या, डिनर पर जाऊच आहे ना. फाल्गुनी डिनरचं लक्षात आहे आमच्या. एक 5-5:30 पर्यंत पोहोचू आम्ही. मग ठीक. फाल्गुनी तिकडनं संपव घे. तेजसच्या वाटचं पण घे. माझ्याकडचं देऊ का? मनावर नको घेऊ, मला वाट. नाही, मारूचं श्रीखंड. अरे नाही थोडंसं नाही, मीच संपवणार. नाही येतो मी, बरोबर आहे. साहेब, काय झालं? किती घाबरला तुम्ही? काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? विरोचक. शांत बस. साहेब, विरोचकाचा अंत झाला, पण त्याची भीती अजूनही जिवंत आहे सगळ्यांच्या मनात, या घरात. थोडा वेळ लागेल, पण जसा विरोचकाचा अंत झाला ना, तसाच त्या भीतीचा सुद्धा अंत होईल. तुला ही साडी नेसून डिनरला यायचंय. मिसेस नेत्रा अद्वैत राज्याध्यक्ष बनून. काकू, किती सुंदर साडी आहे. आवडली? हो. कसं आहे ना नेत्रा, तू लग्न होऊन या घरात आलीस, या घरची सून, अद्वैतची बायको म्हणून होतीसच, पण त्याही पेक्षा जास्त तू या घराची बॉडीगार्ड म्हणून राहिलीस. तुझं कर्तव्य निभावलंस. विरोचकाचा अंत झाला, युद्ध सुद्धा संपलं, सगळे बघ कसे खुश आहेत. आणि तुझ्यामुळेच परत एकदा या घराला घरपण मिळालंय. त्यामुळे आता आम्हाला तुला या घरची बॉडीगार्ड नाही, तर या घरची सुंदर सून म्हणून बघायचंय. विरोचक यशोदा बनून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. साहेब, यशोदा म्हणजे रुपाली बाई साहेब. मला वाटत होतं इतकी वर्ष पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. हे विधी लिखित आहे.
मी विरोचक आहे आणि तू सेवक आहेस माझा, आणि या विरोचकाशी गद्दारी केली आहेस तू, म्हणून सूड घ्यावा लागतोय तुझा. काय काय केलं मी सूडसाठी. त्या बिंडोक राजाध्यक्षाला प्रेमाच्या जाळ्यात ओढला, पद्माकरला चुकीची औषधं दिली, कारण तो कितपत राहावा आजाराआधीच इच्छा होती माझी. ममताला संपवावं लागलं मला. हे सगळं केलंय मी सूड पूर्ण करण्यासाठी. काय झालं? इथं हे सगळं आपल्याच घरात का घडलं? विरोचक आपल्याच घरात का? त्याचा अंत होईपर्यंत आपल्या घरातली 3 माणसं गमावली आपण. तू जर आमच्या आयुष्यात आली नसतीस ना, कदाचित आज या घरात कोणीच जिवंत नसतं. राहून राहून सारखा एकच प्रश्न माझ्या मनात येतो, काय पाप केलं होतं? माझी काय चूक होती म्हणून मला कधी माझ्या जन्मदात्या आईचं प्रेमच मिळालं नाही? लहान होतो मी. त्या रुपाली म्हात्रेने माझ्या मनात आईविषयी विष भरलं होतं. आयुष्यभर दुस्वास केला मी तिचा. चल आता एक घास जरा. आदू, ते विमान बाजूला ठेवतोस का बाळा? एक घास तर खा ना. आई, मला तू आवडतेस ना, तसे हे विमान पण मला फार आवडतं. बर ठीक आहे. आई, या विमानाला मी माझ्या जवळच ठेवणार. बरं. आय लव्ह यू आई. आता खूप सुंदर दिसतेस. बघा म्हटलं ना विनोद करू नका, कशाला उगाच. विनोद नाही करते, मी खरंच सांगतोय. नाही असं काही नाही. खरंच सुंदर दिसतेस. अहो नाही असं काही. अगं, हो गं, खरंच. सर, माझ्या पाठीमागे हे सगळे धंदे करताना तुला लाज नाही वाटली? शेखर, हे सगळं चुकीचं आहे. असं काहीच नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय खरं आहे? मी खरं सांगते, माझं ऐका प्लीज. ममता, मी आदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते, मी असं काही करत नाही. माझ्या अद्वैत बसलं. अद्वैत गेली 21 वर्ष मी आगीत जळतोय. रोज ममताच्या फोटो समोर येतो, रोज तिची माफी मागतो. मी अविश्वास दाखवला होता तिच्यावर. कधी कधी असं वाटतं की नेत्रासारखं एखादं वरदान असतं ना आपल्याकडे, तर बरं झालं असतं. भूतकाळ बदलून टाकला असता. कोण म्हणतं तुमच्याकडे वरदान नाहीये बाबा? गेले किती दिवस तुम्ही विरोचकासोबत राहताय. एवढं सहन केलंय तुम्ही, केवढा संयम ठेवलाय. हे एखाद्या वरदानापेक्षा कमी आहे का? गेल्या काही दिवसात जे काही घडलं, त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण होतं. आपण ह्यांना नाही वाचवू शकलो. पण आता आपल्या आयुष्यात जे आहेत, आपण त्यांची काळजी घेऊया. त्यांना आनंदात ठेवणं आता आपली जबाबदारी. आणि मला सांगा, ममता मावशी, आजी, आजोबा
यांना तुमच्या डोळ्यात असं अश्रू आलेलं आवडलं असतं नाही ना? आता असाच हसरा चेहरा घेऊन कामावर जा आणि लवकर या, डिनरला जायचंय ना. बाय बाय. चलो बाबा.